आरव ऑफिसमधून जरा उशिरा घरी येतो. काही वेळ तो थोडा बाहेर येतो. गार वारा वाहत असतो. हवेची मंद झुळूक त्याच्या अंगाला स्पर्श करते. शांतता पसरलेली असते. खूप दिवसांनी तो एकांतात बसलेला असतो. तो असा शांत बसलेला असता. पुन्हा त्याला काही आठवणी आठवायला लागतात. त्या शांततेत त्याच्या मनात अनेक विचार येतात. तो काही वेळ त्या जुन्या आठवणीत हरवून जातो. आणि आठवत असताना आपल्या मनात एक सुंदर गाणे आठवतो. जगण्याची आशा या मनाची भाषा, तू न बोलता न ऐकता समजून घेना. स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दान, पुरे बाकी काय तुझे साथ संग असताना. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला. डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तो नवा. तुझ्या विना उरेन अर्थ जीवना, उजळे तुझ्या हसूने कणकण. अनचंद्र हे हातीचे काकण, भेटीला आली तू नवी कहाणी माळून श्वासात घे. लाटांची गाणी ती तुझी निशाणी मनात माझ्या उरे. रंगवून टाक आयुष्य माझे सूर तुझे साथ दे. पहाटोली ती तुझ्या उशाशी रातीला आवाज दे. येईन न मी उराशी अशाही जाण्याची वेळ नको. ओढ तुझी माझ्या लागे जीवा जीवाशी खेळू नको. तू आवडीचे गाणे मनात गुणगुणते आणि आपल्या भूतकाळाच्या आठवणीत रमतो. आरवच्या मनात ते जगलेले क्षण आठवू लागतात. त्याचे मन भरून येते. तो त्या आठवणीच्या सागरात पूर्णपणे बुडालेला असतो. तो डोळे बंद करून आरोहीच्या आठवणीत हरवलेला असतो. आता काय करू मलाच माझं हसू येते. तिने असं का केलं मला कळतच नाही. ती त्याच्या आयुष्यात नव्हती. मानती त्याच्या आठवणीतून कधीच जात नव्हती. तीच नाव जरी ऐकल तर तो मनातल्या मनात हसायचा. तिची आठवण जरी आली तरी त्याच्या चेहऱ्यावर हसू येत होते. कधी कधी असं होत काही व्यक्ती आपल्या आयुष्यात क्षणभर येतात आणि खूप साऱ्या आठवणी देऊन जातात. त्या आठवणी ज्यांना विसरण शक्य नसत, अशीच आठवण त्याला येतात. त्याच्या चेहऱ्यावर एक हलके सुंदर हसू उमटले. अनु, तुझ्या चेहऱ्याकडे पाहल तरी तुझ्या मनातले दुःख मी समजू शकते. तू तुझ्या आयुष्यात आता पुढे जायला पाहिजे. आरव, हो पटतय मला, पण मी काय करू. मला तिला विसरता येत नाही. माझ्या मनातून तिची आठवण जातच नाही. हो विसरेल मी तिला, पण थोडा वेळ लागेल. अनु, तुला सांगू का, मीही केलं हो प्रेम, पण मग नंतर प्रेमाचा खरा अर्थ करायला लागला. आम्ही एकमेकांना जास्त भेटलो नाही. फक्त फोनवरून गप्पा मारायचो. आम्ही खूप खुश होतो. पण काही कारणामुळे कामामुळे बोलणे बंद झाले. आणि काही वर्षाने तो मला विसरला. तेव्हा प्रेमाचा खरा अर्थ समजला. तेव्हा कळाल जे मिळत त्याला नशीब म्हणतात आणि नाही मिळत त्याला प्रेम म्हणतात. त्याला सांगताना अनुच्या डोळ्यात पाणी आले. माझं पहिल प्रेम तोच आहे. त्याला मी विसरले नाही. आणि त्या ज्या आठवणी आहेत त्या मी मनाच्या कोपऱ्यात बंद करून ठेवल्या आहे. आपण त्या व्यक्तीला विसरू शकतो, पण त्याच्या आठवणीला कधी विसरू शकत नाही. कारण आठवणी विसरल्या तरी पुन्हा येतात. मी सुद्धा आतून खूप तुटले, पण त्यावेळी मी स्वतःला सावरले. पण तरीही त्याची आठवण मला सोडत नव्हती. आणि मग मी माझ्या कामाकडे लक्ष दिले. हळूहळू मी त्याला कधी विसरले मला कळले सुद्धा नाही. मला त्याला विसरायच नव्हत, पण मी त्याला विसरले. पण मी त्याला विसरून आज खुश आहे. मला वाटत तूही आता तिला विसरून तुझ्या आयुष्यात पुढे जा. सकाळी लवकर उठून आरव ऑफिसला जातो. तेवढ्यात आकांक्षा येते. आकांक्षा, हाय आरव. आरव, काय आकांक्षा, आता पुन्हा भांडण करणार आहेस का. आकांक्षा, अरे कसल्या विचारात आहे तू. असं का बोलतोस. मी का रोज तुझ्याशी भांडण करणार आहेस का. आकांक्षा, तू मनाने खूप चांगला आणि समजूतदार आहे. आरव, हो ग, पण तू कधीपासून एवढं छान बोलायला लागलीस. आकांक्षा, तुझ्या भांडणामुळेच मी आता तुझ्याशी छान बोलायला लागली. चल जाते मी आता, पुन्हा भेट होणार नाही. बर होईल. आणि तुझ्याशी भांडण पण होणार नाही. आरव, बर होईल, भेट होणार नाही. तुझा रागवलेला चेहरा मला पाहायला भेटणार नाही. आणि तुझी फालतू बडबड ऐकायला भेटणार नाही. आकांक्षा, आता भेटला आयुष्यात पुन्हा कधी तुझा चेहरा दाखवू नकोस. ऑफिसमधून आरव आपल्या घरी येतो. तो नुसता चिडचिड करत होता. त्याला सारखे आकांक्षाचे बोलणे आठवत होते. आणि तो आपल्या स्वतःशी बोलू लागला. आकांक्षा, मला असकस बोलू शकते. माझा चेहरा परत बघणार नाही. माझा चेहरा इतका रागावलेला आहे का. आणि मी सारखा भांडण करतो का. माझीच चूक आहे. मी जास्त नवत बोलायला पाहिजे तिच्याशी, तीही बोलली नसती. जाऊ दे, मी का एवढं टेन्शन घेतो. मी का तिचा विचार करतो. नंतर आरवला त्याची मैत्रीण अनुचा फोन येतो. आणि चिडचिड करणारा आरव तिच्याशी गप्पा करून शांत होतो. तिच्याशी गप्पा केल्या की त्याला बरं वाटत. उद्या अनुचा वाढदिवस असतो. आरवला उद्या अनुच्या वाढदिवसाला जायचे असते.
आरव अनुच्या घरी जायला निघतो. अनुने वाढदिवसाची सगळी सजावट केलेली असतो. तिचे खूप सारे मित्र-मैत्रिणी आलेले असते. अनु आरवची सगळ्यांशी ओळख करून देते. ओळख करताना अनु आरवची आकांक्षाशी ओळख करून देते. तेव्हा एकमेकांना पाहून दोघेही आश्चर्यचकित होतात. आरव, आकांक्षा तू, आणि येथे तू काय करतेस येथे? आकांक्षा, तू आलास ना पुन्हा माझ्याशी भांडायला? तुला सांगितले होते ना मी तुझा चेहरा पुन्हा दाखवू नकोस मला. परत दाखवला तुझा चेहरा. आरव, आकांक्ष, तू ना, तुझ्याशी काय बोलाव काही कळतच नाही. सारखी बडबड आणि भांडण करत असते. अनु, जाऊ दे, इथे का आता पुन्हा भांडण करता? ते दोघेही तेथून जातात आणि अनुचा वाढदिवस चालू असतो. तेवढ्यात आरवला आरोही दिसते. जेव्हा त्याने आरोही पाहिले तेव्हा तिला पाहताच त्याचे मन भरून आले. आरव तिच्याकडे बघतो. त्याच्या डोळ्यात पाणी येते. तिच्या चेहऱ्यावर मान रागवता. ती नजर खाली ठेवून बोलत होती, आरोही, आरव, माझे चुकले असेल तर मला माफ कर. बोल माझ्याशी. अरे शांत राहू नकोस. आरव, आता काय बोलू तुझ्याशी? तू माझा कधी विचार केला नाही. जेव्हा बोलायच होत तेव्हा नाही बोलली. आता काय फायदा बोलून? तू तुझ्या आयुष्यात आनंदी आहे. तू आनंदी आहेस ना? मी पण आनंदी आहे. तुझ्या सुखातच माझे सुख आहे. नको विचार करू माझा. मी माझ्या आयुष्यात खूप सुखी आहे. अमोल सोने.